गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। मी रसिकाकडनं मगाशीच आली बघा, 6:15 नाही 6 वाजता आली। रसिका आली ऑफिसवर ना आणि मग मी आले। ती म्हणली जा मम्मी, तर मग मी आल्यानंतर चहा करून घेतला, जरा फ्रेश झाली। मी यायच्या आधीच हे देवापुढे दिवा लावला होता मिस्टरांनी। आणि आता बघा मी यांना म्हटलं चला आता किराणा तर आम्हाला आज भरायचंच आहे, तर म्हटलं गहू घेऊन दळायला टाकू। तर गहू घेऊन दळायला टाकायचे आहेत का तर उद्या आहे गुरुवार, तर उद्या गिरणी आमच्या इथली बंद असते, पिठाची गिरणी, चक्की गिरणी, तर ती बंद असते। तर पुन्हा म्हणलं आपल्याला पुन्हा काही पीठ मिळणार नाही, तर आम्हाला जायचं तिकडे पिठाच्या गिरणीला गहू दळायला। तर चला थोड्या वेळाने जाऊया आम्ही। आणि त्याच्या आधी बघते स्वयंपाक काय आहे सकाळचा, पुन्हा स्वयंपाक करायचे। हे बघा इकडे मी स्वयंपाक करते। भेंडी धुवून घेतलेली आहे, पुसून घेतली। आता भेंडीची भाजी टाकायची, मला बनवायची भेंडीची भाजी। तर इकडे कढई घेतली, ह्या कुकरमध्ये वरण लावलेलं आहे। इकडे भात झाला आहे। कुकरला ह्या रिपेअर करून आणायचं म्हणूनच गेलेलं आहे। आणि पहा 2 भाकरी केल्या आणि फक्त म्हटलं चला भेंडीची भाजी करूया। तर भेंडीला माती असते म्हणून धुवून घेतलेली, त्यात पुसून घ्यायची आता भेंडी मला। आणि सिंपल साधीच भेंडी करणार आहे मी, हिरवी मिरची घालून। त्यावेळी तर भेंडीची भाजी टाकलेली आहे कढईमध्ये भेंडीची भाजी टाकली आहे, हिरवी मिरची। आता फक्त काय करते, लसूण 2 पाकळ्या घ्यायच्या, ठेचायच्या आणि त्यात घालायचं। तर लसणामुळे कशी चव छान येईल। आता मीठ आणि थोडंसं साखर टाकते त्याच्यामध्ये भाजीमध्ये। हे पहा इथं घरपोच किराणा आलेला आहे, कारण का यावेळेस ह्यांची तब्येत बरी नाही आहे। त्यांच्या सलाईन नाही लगेच कोण काढायला, ह्यांना सलाईनला घरपोचच आमच्या इथं जवळ दुकान आहे, त्यांना सांगितलं होतं की किराणा घरपोच करा। तर आम्ही काय करतो, दोघं पण जात असतो आणि लिस्ट देऊन लगेच सामान काढत असतो। पण आज म्हणले त्यांना बरं नाही तर कशाला उगीच घरपोच सामान आलेलं आहे। सगळं महाग झालंय, काय सांगता, खूपच महाग आहे। आता महागाईमुळे बिल तर लांबलचक बिल होत असतं। चला याच्यात मीठ टाकते। भेंडीची भाजी होत आलेली आहे। आता चिकटच जर असेल तर लिंबाचे 2-4 थेंब पिळावे म्हटलं, बघू कशी वेळ आली। आणि इकडे वरण टाकलेलं आहे, तर वरण मला फोडणीच टाकायचं आहे। चला आता वरण झालं की सासूबाईंना जेवायला वाढून मग आम्ही दोघं जाऊ दळण टाकायला। चला हे पहा इकडं माझा स्वयंपाक सगळं झालेला आहे। किचन ओटा पण साफ केलं आहे। तर सासूबाईंना वाढलेले जेवायला, आता मग आम्ही जाऊ दळण आणायला। हे बघा इकडं सासू जेवायला आणि दळण आणायचे। यातलं गहू आता खाली येत, एकदम काढावं लागणार आहे गहू। दळण टाकायला चाललं बघा। गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज 14 तारीख आहे, 14 आहे 15 ऑगस्ट। आणि माझं इकडे बघा नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाची घाई चाललेली आहे। 8:30 वाजलेले, 8:30-5 झालेत। आणि इकडे मी हे पहा शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी करायला लागली आहे। चला माझी तर गडबड नेहमीची चालू आहे, ती न संपणारी गडबड आहे।
चला, सगळ्याच गृहिणींची असणार आहे, माझीच एकटीची नाही, सगळ्याच महिला सकाळ सकाळ अशी सगळ्यांची गडबड असते. कोण जॉबला जातं, कोण घरी असतं, तरीसुद्धा टिफिन द्यावा लागतो मुलांना, मिस्टरांना. तर चला, माझी इकडे भाजी होती आहे शेवग्या शेंगाची. चला, तर मग पोळ्या झालेल्या आहेत माझ्या. आणि आता म्हणलं नाश्त्याला कालचं थोडं भात राहिलं तर भात फोडणीच टाकणार आहे. तर बघा, आज विधान सोडायचं का नाही बघूया आता, कारण का रसिकाच्या सोबत जर तिचे सासरे गेले सोडायला तर मग आज नाही, बघू काय होतं काय नाही ते. तर असो, पहिल्या इकडे मी भाजी बनवून घेते आणि ओट्यावरती सगळं आवडती आहे. किचन कट्ट्यावरचं ओट्यावरचं आणले का? कितीला ती? 50. ओके, चला, मला पोछा पण मारायचे, म्हणजे पुसून घ्यायची फरशी. इकडे शेवग्या शेंगा झाली भाजी काळ्या मसाल्यातली, आणि इकडे टाकते भात फोडणीचा. त्यासाठी काय काय घेतलं बघा, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे घातले फोडणीमध्ये, आणि कांदा एवढा तिखट आहे, डोळ्यातलं पाणीच काढलेलं आहे. तर चला, इकडे भात फोडणीच टाकते, म्हणजे नाश्ता होऊन जाईल. पण अजून काय करायचं, नाश्त्याला वेगळं दाखवते तुम्हाला. खिचडी करायची साबुदाण्याची, साबुदाण्याची खिचडी करायची, कारण का चतुर्थीच्या दिवशी साबुदाणा भिजवलेला होता, मी काही केलं नाही, तो तसंच राहिलेला आहे. तर म्हणजे मग वाया जाण्यापेक्षा म्हटलं ह्यांना म्हटलं साबुदाण्याची खिचडी करते गरम गरम. आणि इकडं भात फोडणी टाकते, सासूबाईंना मला होऊन जाईल वाया घालवण्यापेक्षा, नाही का. हे पहा, आता मीठ टाकते, भातामध्येच घातलेलं आहे मीठ. चला, हे बघा, इकडं बनवते मी. गरम झाली की हे कढई, हे बघा बटाटा, तूप आहे त्याच्यामध्ये, बटाटा, मीठ, जिरे. हे पहा, तिकडे भिजवलेला आहे साबुदाणा. हा फ्रीजमध्ये ठेवला होता, तो बाहेर काढलेला. आता बघू चांगला मऊ आहे का. हे पहा, इकडे बनवते मी खिचडी. हे पहा, हिरवी मिरची घालून कूट केलेला आहे शेंगदाण्याचा. हे पहा, यांना दिलेल्या खिचडीचा नाश्ता. आज मिस्टर आता आज एक दिवस विश्रांती घेणार आहेत, तरी थोडंसं त्यांना विकनेस आहेच अजून, म्हणून आज विश्रांती घेणार आहेत. चला, घ्या, तुम्हाला गरम गरम खिचडी खावा. सगळेजण नाश्ता करायला, खिचडी खायला. चला, मला वाटलं तेवढं मी म्हणलं पोळी भाजी पण खावा म्हणून वाढलं होतं त्यांना, पण ते म्हणलं नको पोळी भाजी. चला, आता माझी सगळी कामं आवरलेलीत, आणि सगळी कामं आवरून मी आपली मोबाईल घेऊन बसली हातामध्ये, आणि इकडे ह्यांचं चालू आहे रील्स काढणं. आता 4 दिवसांनी जवळजवळ ते रील्स बनवतात. तसे देवाचे म्हणा किंवा एखादं टाकलेलं आहे रील, पण त्यांना त्यांची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे त्यांचं काही मनच लागत नव्हतं. आज थोडी बरी आहे तब्येत, तर मग बनवतात ते रील. चला, तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.